नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. डॉक्टर पी डी पाटील हे संस्कृती महर्षी आहेत असे गौरव उद्गार डॉक्टर सबनीस यांनी काढले. नुकतेच पिंपरी चिंचवड येथे संपन्न झालेले 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नुसते साहित्य संमेलन झाले नाही, तर ते सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संमेलन झाले आहे. डॉक्टर पी डी पाटील यांच्यासारखा व्यक्ती ज्या संमेलनाचा स्वागताध्यक्ष आहे, त्याच संमेलनाचा अध्यक्ष मी होणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. माझ्या दृष्टीने डॉक्टर पी डी पाटील हे संस्कृती महर्षी आहेत असे गौरवोद्गार संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी मंगळवारी काढले. पिंपरी येथील 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन यशस्वीरित्या केल्याबद्दल आणि वाढदिवसाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या वतीने डॉक्टर पी डी पाटील यांना मानपत्र देऊन डॉक्टर सबनीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टर सबनीस बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर डॉक्टर पी डी पाटील, भाग्यश्री पाटील, माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, डॉक्टर शिवाजीराव कदम, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, मधुकर भावे, भारत देसरडा, रामराव मुंडे, संजय नहार, मकरंद जावडेकर, कवी अरुण शेवते, प्रसारणी सभेचे अध्यक्ष उद्धव कानडे, कार्याध्यक्ष सचिन विटकर आदी उपस्थित होते. यावेळी विविध संस्था आणि मान्यवरांच्या वतीनेही डॉक्टर पी डी पाटील यांचा सन्मान करण्यात आला. डॉक्टर सबनीस म्हणाले, डॉक्टर पी डी सर मला सुरुवातीला श्रीमंत गृहस्थ वाटत होते. त्यानंतर काही गोष्टी विसंगत वाटल्या. मात्र त्यांचा सहवास लाभल्यानंतर त्यांच्याकडे पैशापेक्षाही मनाची मोठी श्रीमंती असल्याचे जाणवले. मी माझ्या आजवरच्या आयुष्यात त्यांच्या एवढ्या मनाने श्रीमंत असलेल्या व्यक्ती पाहिला नाही. त्यांच्यामध्ये सेवाभाव मोठ्या प्रमाणात आहे. सचिन विटकर यांच्यासारखा उत्साही आणि हसतमुख संयोजक सहकारी त्यांना लाभला. विटकर यांचेही योगदान संमेलनाच्या यशस्वीतेमध्ये मोठे आहे. पुणेरी संकेत व्यवस्था खूप जड आहे. मी पुण्याला जड जात आहे की पुणेरी संकेत मला जड जात आहे हेच समजत नाही. मात्र आता सर्व गोष्टींची मला सवय झाली आहे. संकेतापेक्षा सत्याला जास्त महत्त्व देणारी मी व्यक्ती आहे. डॉक्टर सदानंद मोरे म्हणाले, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यांचा मिलाप सरांनी संमेलनाच्या नियोजनातून साधून उत्तमरित्या संमेलन यशस्वी केले आहे. त्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दिलेल्या निधीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. काम करण्यासाठी पैसा लागतोच हे विसरता कामा नये. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या परिवार संस्थेच्या वतीने संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या परिवार संस्थेच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त आणि संस्थेच्या संस्थापिका कैलासवासी उर्मिला दत्तात्रय दातार यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त 20 फेब्रुवारी रोजी संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड येथे संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. या संगीत समारोह कार्यक्रमामध्ये कोलकाता येथील इम्दाद खानी घराण्याचे प्रसिद्ध सतारवादक पंडित बुधादित्य मुखर्जी यांचे सतारवादन होणार आहे. यावेळी त्यांना तबल्यावर साथ संगत बंगालमधील फरुखाबाद घराण्याचे प्रसिद्ध तबलावादक सौमेन नंदी यांची मोलाची साथ लाभणार आहे. याच कार्यक्रमात यावर्षीची शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी ठरलेली मधुरा तांबे हिचा सत्कार संस्थेच्या वतीने
करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या विश्वस्त स्वप्ना दातार आणि प्रिया धायरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. माझे आईवडील दत्तात्रय हरिदातार आणि उर्मिला दत्तात्रय दातार यांनी गेले 24 वर्षापासून ही संस्था त्यांनी चालू केलेली. 3 वर्षापूर्वी माझी आई उर्मिला दातार यांचं निधन झालं, पण वाद्य संस्कृतीची, वाद्यवादनाची अतिशय आवड असल्यामुळे ह्या संस्थेमध्ये अनेक उपक्रम, सांगीतिक उपक्रम चालवत असे. तिच्या स्मृतीसाठी म्हणून आम्ही गेली 3 वर्ष फक्त वाद्य संगीत समारोह आयोजित करतो, ज्याच्यामध्ये एन राजम, पद्मभूषण एन राजम यांचं वायलिन वादन, आपले पुण्याचे डॉक्टर अरविंद थत्ते यांचं हार्मोनियम वादन आणि यावर्षी कलकत्त्याचे बुधादित्य मुखर्जी, पंडित बुधादित्य मुखर्जी यांचा सतार वादनाचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये कार्यक्रमाच्या आधी आपण विशेष काही लोकांचे सत्कार करतो, ज्याच्यामध्ये पंडित सुरेश तळवलकर यांचा सांगीतिक योगदानाबद्दल सत्कार झाला. गेल्या वर्षी बेडसोरवरती ज्या औषध तयार करतात अशा पुण्यामधल्या एकमेव ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार आहे, वैशाली रुईकर, त्यांचा सत्कार केला. आणि यावर्षी जिला शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे जिम्नॅस्टिक या खेळासाठी, ती मधुरा तांबे, हिचा सत्कार आपण पहिले करू आणि त्यानंतर सतार वादनाचा कार्यक्रमाचा आस्वाद घेणार. मॅडम, आपल्या कार्यक्रमाचं विशेषण काय असणार आहे? म्हणजे आकर्षण म्हणजे आपण फक्त वाद्यसंगीताचाच कार्यक्रम करतो, ही पहिली गोष्ट. दुसरं, ही जी संस्था आहे तिचं हे विशेष आहे की जे लोक संगीतासाठी, डॉक्टर, इंजिनियर, लॉ यासाठी खूप मुलं हल्ली पुण्यामध्ये येतात, तसं संगीतासाठी सुद्धा अभ्यास करणारी जी मुलं येतात त्यांनाच आपण जागा देतो की ज्यांना रियाज करता येतो. रियाज ही गोष्ट वेगळी आहे. जसं मुलं पुस्तक घेऊन अभ्यास करतात तसं याही मुलांना तानपुरा घेऊन, तबला घेऊन अभ्यास करावा लागतो. त्याचा इतर मुलांना त्रास होऊ शकतो, म्हणून त्यांच्यासाठी एक वेगळं वसतिगृह ज्याच्यामध्ये विदेशी मुलांचा सुद्धा सहभाग आहे. आज सुद्धा आपल्याकडे 5 विदेशी मुलं संगीताचा अभ्यास करायला आलेली आहेत ऑलरेडी. आणि तशीच आपल्याकडलं गाणं वाजवणं, सतार, तबला या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी फक्त हे मुलींचं वसतिगृह आहे आणि हे प्युअर व्हेज आहे. हे ह्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. देवदेवानी ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्याकडे जरा चांगला पैसाही होता, तर ह्या गोष्टींनी आपण आपल्याच जागेमध्ये मुलींची चांगली सोय करावी ह्या उद्देशाने त्यांनी हे वसतिगृह सुरू केलं. त्याच्यामध्ये आता आम्ही दोघी बहिणी, एक बहीण आमची अमेरिकेत स्थित आहे, पण आम्ही इथे आहोत तर आम्हाला खूप छान वाटतं, आम्हाला आनंद वाटतो, म्हणून आम्ही आमचे व्यवसाय सांभाळून त्यांना मदत करतो. कार्यक्रमाचे ठिकाण कुठे आहे मॅडम? टिळक स्मारक मंदिर, संध्याकाळी 6 वाजता 20 फेब्रुवारी 2016. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती कोण कोण? नाही, आमच्याकडे प्रमुख उपस्थिती, प्रमुख पाहुणे ह्या पद्धतीमध्ये काही काम केलं जात नाही, कारण आमच्या वडिलांची ही संस्था आहे, त्यांचं वय 81 आहे. आज त्यांच्यासारखा सिनियर अनुभवी माणूस आपल्याला मिळतो, त्यांच्या हस्ते सत्कार होणं, त्यांचा आशीर्वाद मिळणं हे आपल्यासाठी खूप असतं. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस-पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांसाठी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि पुणे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने आणि राष्ट्रवादीचे प्रदेश युवक अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी पुणे शहर अध्यक्ष वंदना चव्हाण, अंकुश काकडे, आमदार अनिल भोसले, आमदार जयदेव गायकवाड,
पुणे जिल्हा अध्यक्ष जालिंदर कामठे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजोग वाघेरे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रमुख आदिल फरास, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व युवक पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. बेरोजगारांना नोकऱ्या द्याव्यात, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, शहरातील वाढती गुन्हेगारी रोखावी, स्मार्ट सिटीत संपूर्ण शहराचा समावेश करावा, दुष्काळी भागातील मुलांची संपूर्ण फी माफ करावी, मराठा, धनगर आणि मुस्लिमांसाठी आरक्षण जाहीर करावे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. 8 मार्चला जे अधिवेशन होणार आहे त्या बजेट अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना भरीव मदत, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडनं भरीव मदत होणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनाने या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमाने या मोर्चांचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आपण बघतोय की मेक इन इंडिया चालू आहे. मेक इन इंडिया आहे का फेक इन इंडिया हा प्रश्न माझ्यासारख्या युवकाच्या मनात उभा होतो. कारण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमाने ज्यावेळेस आम्ही हे मोर्चे घेतोय प्रत्येक ठिकाणी आम्ही बघतोय की इंडस्ट्रीजच्या बाबतीत मोठमोठे फिगर हे बघून शासनाकडनं सांगितलं जात आहे. पण मुळात जर आपण MIDC एरियामध्ये बघितलं तर कुठल्याही मूलभूत सुविधा या इंडस्ट्रीजला दिल्या गेल्या नसल्या कारणाने आज इंडस्ट्रीजचं प्रमाण हळूहळू कमी होतोय आणि त्याच्यामुळे रोजगाराचा प्रश्न हा सर्वसामान्य युवकाच्या मनात उभा राहणार आहे. त्याचबरोबर मराठा मुस्लिम आरक्षणासंदर्भात या शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी ही मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमाने आहे. धनगर आरक्षणासंदर्भात आश्वासन या सरकारने दिलं होतं. त्याचप्रकारे पुन्हा PCMC या भागामध्ये जे अनधिकृत बांधकामं आहेत त्या अनधिकृत बांधकामांमध्ये जे गरीब लोक राहतात त्यांच्यासाठी इकॉनॉमिकल हाऊसिंग संदर्भात शासनाने भूमिका ही स्पष्ट करावी. नाहीतर यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमाने अजून तीव्र आंदोलन घेतलं जाईल. दुष्काळाची परिस्थिती अतिशय भीषण या राज्यामध्ये आहे. आपण बघतोय जवळजवळ या महिन्यातच 124च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केले. एकट्या 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या एकट्या बीडमध्ये झालेल्या आहेत. उस्मानाबादमध्ये मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आत्महत्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये या झोपलेल्या सरकारला जागा करण्याचं काम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा ताकदीने करतो. जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त सोबतीचा करार या अमृत महोत्सवी प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. रसिक साहित्य प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने कवी वैभव जोशी यांच्या अनेक मराठी कविता आणि गझलांनी सजलेल्या प्रत्येकाला गुणगुणायला लावणारे संगीतकार आशिष मुजुमदार यांचे संगीत असलेल्या आणि गझल गायक दत्तप्रसाद रानडे यांच्याकडून प्रत्येक शब्दाला मिळणारा स्वरसाज अशा नवीन रचनांचा चकचकीत असा सोबतीचा करार या कार्यक्रमाचे आयोजन जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त करण्यात आले आहे. अशी माहिती रसिक साहित्य एंटरटेनमेंटचे शैलेश नांदुरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, सोबतीचा करार या प्रयोगामध्ये सहगायक निनाद सोलापूरकर, तबला आमोद कुलकर्णी, गिटार मिलिंद शेवरे यांनी वैभव जोशी यांना साथ दिली आहे. तसेच महाराष्ट्रभर अगदी जेव्हा वाचनालयांपासून विविध ठिकाणी सोबतीचा करारचे आजवर 74 प्रयोग झाले आहेत. तसेच संगीतकार कौशल इनामदार यांच्या हस्ते सोबतीचा करार 1 या ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन झाले असून उदंड प्रतिसादामध्ये पहिला 1000 ध्वनिमुद्रिकांची विक्री झाली आहे. सोबतीचा करारच्या अमृत महोत्सवी प्रयोग रसिक साहित्याच्या पहिल्या 75 सभासदांना जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त सप्रेम भेट म्हणून देत आहे. हा कार्यक्रम दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार असून या अमृत महोत्सवी प्रयोगाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन नांदुरकर यांनी केले. मी कवी गीतकार वैभव जोशी सोबतीचा करार या आमच्या कार्यक्रमाच्या अमृत महोत्सवी प्रयोगानिमित्त आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. सोबतीचा करार या कवितेला या कार्यक्रमाला आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या लोकांनी महाराष्ट्राबाहेरच्या लोकांनी प्रचंड प्रेम दिलेलं आहे. माझे संगीतकार मित्र आशिष मुजुमदार यांच्या रचना आणि माझं कवितांचं सादरीकरण या कार्यक्रमामध्ये आम्ही सादर करतो. दत्तप्रसाद रानडे यांचं गायन करतात. रसिक साहित्य रसिक एंटरटेनमेंट सोबतीचा करार याची घोडदौड आता 75व्या कार्यक्रमापर्यंत येऊन थांबलेली आहे.
तर आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण की 21 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथे आपण सर्वांनी येऊन हा आमचा आनंद द्विगुणित करावा. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. वाहन परवाना शुल्क वाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद करण्यात आला. रिक्षा पंचायत पुणे पिंपरी चिंचवड यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षा पंचायत संघटनेचे अध्यक्ष बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले. प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांच्या वाढविलेल्या नोंदणी आणि परवाना शुल्क वाढीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. ही शुल्क वाढ मागे घ्यावी या मागणीसाठी वाहतूक संघटनांच्या वतीने घंटानाद करण्यात आला. गेल्या आठवड्यात राज्य सरकारने वाहन नियमात केलेल्या बदलामुळे परवाना मुदतीत नूतनीकरण न केल्यास अशा वाहनांना प्रतिमाह 5,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. याचा फटका रिक्षा चालकांना बसणार आहे. याबद्दल रिक्षा संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. या संदर्भात बोलताना डॉक्टर बाबा आढाव म्हणाले, आपल्या ज्या परवाना नूतनीकरण फीवर आणि उशीर झाल्याबद्दल दंड करण्याच्या फीमध्ये जी भरमसाठ वाढ केलेली आहे. ज्या ठिकाणी 200 रुपये होते त्या ठिकाणी 1,000 केले. आणि रिक्षांच्या बाबतीत तर परमिट नूतनीकरणात विलंब झाला. तर पूर्वी 200 रुपये 100 रुपये होते, आता 5,000 रुपये केलेले. आणि परिवहन मंत्र्यांनी शिष्टमंडळांना भेट दिलेली नाही. मी तर तुम्हाला सांगतो, या वयात मी स्वतः पालकमंत्री पुण्याचे आमचे गिरीश बापट यांना स्वतः निवेदन दिलं आणि सांगितलं की तुम्ही काय केलं ते. त्यांनी कागद वाचला, काहीही बोलले नाही. मुंबईमध्ये दिवाकर राऊत यांना नितीन पवारांनी निवेदन दिलं की तुम्ही हे काय केलं. आमचे रिक्षावाले कोण आहेत? रिक्षावाले काय शेळकी आहेत काय? रिक्षावाले काय व्यापारी आहेत काय?
स्मार्ट सिटी योजनेसंदर्भात नागरिकांच्या शंकेचे निरसन केले जाईल असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. स्मार्ट सिटी हा विषय चांगल्या पद्धतीनं केंद्र सरकारने राज्य सरकारने पुढे आणला आहे. स्मार्ट सिटी होण्याच्या संदर्भामध्ये तपशिलात अनेक गोष्टी आहेत. मागेही त्याची काही चर्चा झाली आहे, अजूनही काहींच्या मनामध्ये शंका आहे. आणि म्हणून मला जेव्हा आदरणीय शरद पवारजींनी सांगितलं की ह्या विषयात बसायचं, तेव्हा ही आज बैठक मी आयोजित केली. त्याला सगळ्या पक्षाचे गटनेते होते. माणसाच्या मनात शंका राहू नये, नाही तर मग काम नीट होत नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून अजूनही कोणाला काही शंका असतील तर त्या आपण चर्चेच्या माध्यमातून सोडू. शरद पवार साहेबांचंही त्याच्यात मार्गदर्शन होईल. आणि म्हणून आजची बैठक केली. स्मार्ट सिटीला कोणाचाही विरोध नाही. स्मार्ट सिटी करत असताना SPV जे होणार आहे त्याच्यामध्ये कोणाच्या काय मर्यादा आहेत, अधिकार काय आहेत, SPVमध्ये काय म्हटलं आहे, हे सगळं अभ्यास करून माहिती घेऊन त्याच्यात कोणाच्या काही सूचना असतील तर केंद्राशी बोलावं लागेल, राज्याशी बोलावं लागेल. कारण दोन्हीकडनंही निधी मिळणार आणि महापालिका पैसे देणार आहे आणि महापालिकेच्या मार्फत इथे काम पण होणार आहे, म्हणजे शहरात या काम होणार. आणि म्हणून काही 2-3 प्रश्नांबाबत शंका होत्या, त्याचं योग्य निरसन करू. पण मी तुम्हाला ह्या निमित्ताने सांगू इच्छितो की SPV हो किंवा आणखीन काही अंमलबजावणीचे नवीन प्रकार होत, घटनेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांना जे अधिकार दिलेले आहेत, केंद्र किंवा राज्य सरकारला कोणाच्याही अधिकारावर गदा आणायची नाही आणि आणणार नाही. पण काम वेगाने करण्याकरता, कॉन्सन्ट्रेशन करण्याकरता, उद्दिष्ट ठरवून काम करण्याकरता, ते लवकरात लवकर व्हावं म्हणून जे काही आपण करतो त्याच्यात SPV असतं. आणि म्हणून त्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत पुढच्या एक 8 दिवसात किंवा मग अधिवेशनाच्या काळात निर्णयाच्या क्लॅरिटीज आहेत, त्याच्या नॉर्म्स ठरलेल्या आहेत, त्याची अधिक माहिती घेऊन कोणाच्या मनात काही शंका असेल तर दूर करण्याचं काम केलं जाईल आणि राज्य सरकार ते करेल. माननीय मुख्यमंत्र्यांनी मागेही मान्य केलं होतं. पुढच्या काही काळामध्ये वेळ काळ बघून सगळ्यांची मीटिंग आम्ही ठरवू. राहायलाच पाहिजेत, राहतील म्हणजे राहायलाच पाहिजेत. त्याच्यात कुठल्याही अधिकारावर कोणालाही बंधन आणायचं नाही आहे, असं आमचं त्याच्यातलं धोरण आहे. राज्य सरकारने हे माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये पण हेच उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या बैठक कधी असेल आणि असं आता बघू. ह्याच्या संदर्भातली माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होईल. ती कधी होईल, काय होईल ते थोडंसं तपशिलात ठरवू आणि होईल. पण स्मार्ट सिटी होणार आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि याबरोबरच जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.